पाहुयात पुढची बातमी। राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली यावेळेस 14 जणांचं पथक हे मुंबईत दाखल झालंय। हे पथक आज आणि उद्या राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे। तर महाराष्ट्रात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि 20 नोव्हेंबर पर्यंत निकाल असा कार्यक्रम असेल अशी शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। सकाळी 10 वाजता विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत निवडणूक आयोग बैठक देखील घेईल आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि नोडल ऑफिसर यांची बैठक असेल। या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सागर, आज निवडणूक आयोगाचे दिल्लीतल्या जे सर्व महत्त्वाचे अधिकारी आले आहेत यांच्यासमोर सकाळी 11 वाजता ट्रायडेंट येथे प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची चर्चा होणार आहे। या बैठकीमध्ये राजकीय प्रतिनिधींना त्यांच्या निवडणूक आयोगाकडून काय अपेक्षा आहेत, मागील वेळेस मतदार याद्या आणि अनेक मतदार केंद्रांमध्ये नावं नव्हती, यामुळे प्रचंड आरोप केले गेले होते। त्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये प्रामुख्याने राजकीय पक्ष काय भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे। दुसरा मुद्दा आहे की दुपारी प्रत्येक जिल्ह्यातले जिल्हा अधिकारी तसंच पोलीस एसपी आणि मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यासह वेगवेगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत। राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कशी असेल, कोणत्या दिवशी राज्यात सण आहेत किंवा शासकीय सुट्ट्या आहेत, लोकांच्या इतर काही समस्या आहेत, तत्कालीन धार्मिक कोणते तेढ कुठली निर्माण होणार नाहीत ना अशा परिस्थितीमध्ये, या संपूर्ण परिस्थितीचा आढावा निवडणूक अधिकारी 2 दिवस आज आणि उद्या घेत आहेत। उद्या प्रसार माध्यमांची महाराष्ट्रामध्ये आल्यानंतरनं साधारण परिस्थिती काय आहे, राज्यातली मतदार याद्या, इतर प्रशासकीय यंत्रणा याच्या संदर्भात देखील पत्रकार परिषद निवडणूक आयोग घेतले जाईल। निश्चितच सागर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।